नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। पाचकंदील येथील चारही मार्केटचे नूतनीकरण होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार अनुप अग्रवाल यांनी आयुक्तांसह केली मार्केटची पाहणी। मेथी येथे उपोषणस्थळी शेतकऱ्यांनी साजरा केला बैलपोळा हा सण। बैलांप्रती प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त करणारा बैलपोळा हा सण लळिंग येथे उत्साहात साजरा। देवपुरातील प्रिन्स मित्र मंडळाच्या गणरायाचे जल्लोषात स्वागत। दुष्काळाचे सावट असतानाही कर्ले येथे बैलपोळा हा सण उत्साहात साजरा। आणि तेजस्विनी ॲबॅकस इन्स्टिट्यूटचे 24 विद्यार्थी व 24 पालक खासगी बसने नांदेड येथे 11व्या रिजनल कॉम्पिटिशन स्पर्धेसाठी रवाना। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पाचकंदील येथील चारही मार्केटचे नूतनीकरण होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्या समवेत आमदार अनुप अग्रवाल यांनी मार्केटची शनिवारी पाहणी केली। धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पाचकंदील परिसरातील चारही जीर्ण झालेल्या मार्केटची नवनिर्मिती होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर आमदार अनुप अग्रवाल यांनी मनपा आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्या समवेत चारही मार्केटची शनिवारी पाहणी केली। शहरातील पाचकंदील ते महात्मा गांधी पुतळ्या दरम्यान महापालिकेने नो हॉकर झोन जाहीर केला आहे। त्यामुळे जुन्या आग्रा रोडवर व्यवसाय करणाऱ्या सर्वच विक्रेत्यांना या मुख्य रस्त्यावरून हटवण्यात आले आहे। या विक्रेत्यांसह पाचकंदील मधील विविध व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी पाचकंदील मधील महापालिकेच्या चारही मार्केटचे नूतनीकरण करण्याचा निर्णय आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह महापालिकेने घेतला आहे। या पार्श्वभूमीवर शनिवारी आमदार अनुप अग्रवाल यांनी चारही मार्केटची पाहणी केली। यावेळी महापालिका आयुक्त अमिताभ दगडे पाटील, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर, जुळे बाजार समितीचे संचालक महादेव परदेशी, आर्किटेक्ट चंद्रकांत धामणे, मनपाचे उपअभियंता चंद्रकांत उगले, ॲडव्होकेट रोहित चांदोळे, विक्की परदेशी, किशोर चौधरी आदी उपस्थित होते। शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथे शेतकऱ्यांचे दिनांक 19 ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू आहे। शुक्रवारी उपोषणस्थळी शेतकऱ्यांनी बैलपोळा सण साजरा केला। शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथे टाटा सोलर कंपनी समोर विविध मागण्यांसाठी महिला व पुरुष शेतकऱ्यांतर्फे शिवसेना उबाटा पक्षाचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू आहे। उपोषणस्थळी चौथ्या दिवशी शेतकऱ्यांनी बैलपोळा सण साजरा केला। शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथील महाजनको कंपनीने खरेदी खतातील नमूद केलेल्या अटी व शर्तीचा भंग केल्यामुळे 1 महिन्यापूर्वी शेतकऱ्यांनी शिवसेना उबाटा गटाचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण केले। त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी शेतकरी व टाटा सोलर कंपनी सोबत मध्यस्थी करून 15 दिवसाची मुदत शेतकऱ्यांकडून मागितली होती व सांगितले होते की मुंबईला बैठक लावून उपोषणाच्या मागण्यांची दखल घेऊन पूर्तता करण्याचे आश्वासन कंपनीने दिल्यामुळे तात्पुरते आमरण उपोषणाला स्थगित करण्यात आले। परंतु टाटा सोलर कंपनीने व महाजनकोने शब्द फिरवला। 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेत, परंतु टाटा सोलर कंपनीने व महाजनकोने ना मुंबईला बैठक झाली ना ठोस तोडगा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुटला। महाजनको कंपनीवर शेतकऱ्यांचा विश्वास उडाल्याने पुन्हा मेथी येथील शेतकरी टाटा सोलर कंपनी समोर दिनांक 19/8/2025 रोजी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणास बसले आहेत। दिनांक 22 शुक्रवार रोजी शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण बैलपोळा असल्याने सर्व शेतकरी वर्गाने आमरण उपोषण स्थळी बैलपोळा हा सण साजरा केला। यावेळी वेणुबाई भिल, इंदुबाई भिल, प्रमिला भिल, निर्मला भिल, जयपाल गिरासे, देविदास पारधी, सुका भिल, दिनेश माळी, शेतकरी बन्सीलाल सोनवणे, संजय मालचे, योगेश पाटील, ज्ञानेश्वर गिरासे, सुका ऐरे, देविदास पारधी, देवराम सोनवणे, राहुल पारधी, राजू पारधी, दिनेश माळी, रतन माळी, सुरेश ऐरे यांच्यासह महिला शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते। आमच्या आया बहिणी आणि शेतकरी या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। ही जी जमीन आहे या ठिकाणी मेथी आणि विकरण शिवाराची 900 एकर जमीन ही औष्णिक प्रकल्पासाठी दिलेली होती, परंतु सरकारने म्हणजे महाजनकोने ती जमीन टाटा सोलरला दिली आणि टाटा सोलर इथं डेव्हलप करतंय। परंतु या जमीन द्यायला 13 वर्षे झाली आणि खरेदी खतामध्ये अटी शर्तींमध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशमध्ये स्पष्ट उल्लेख आहे, जर 5 वर्षे झाले, 5 वर्षापर्यंत जर प्रकल्प उभा राहिला नाही तर ही खरेदी रद्द होईल आणि ही जमीन 75% शेतकऱ्यांनी पट भरून परत मिळेल। असा जर कायदा असताना मित्रांनो बळजबरी पोलिसांचा बळाचा वापर करून या ठिकाणी या शेतकऱ्यांवर अन्याय केला जातोय। बळजबरी ही कंपनी उभारली जाते। कंपनी उभारावी आमचा काही विरोध नाही, परंतु जे 5 वर्षाचा नियमांचा तुम्ही भंग केलेला आहे, खरेदी खताच्या अटींचा भंग केलेला आहे,
ते दुरुस्त करून घ्या, नवीन खरेदी करून घ्या आणि शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान द्यायचा. शेतकऱ्यांना विहिरीचा पैसा दिला नाही, शेतकऱ्यांच्या बागायती जमीन जिरायत म्हणून बळजबरीने घेऊन टाकल्या, त्यांना योग्य तो मोबदला मिळाला नाही आणि यासाठी हे शेतकरी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. जर सरकारने या शेतकऱ्यांची दखल घेतली नाही तर काही लोक मूर्खासारखे बळबळ करतात. त्यांच्या डोक्यात ताप गेलेला आहे की शेतकरी ब्लॅकमेल करतात म्हणजे कंपनीवाल्यांना किंवा ठेकेदाराला. मला तर असा संशय येतो की यांच्या डोक्यात ताप वगैरे गेलाय का काय. अरे बैल पोळा सारखा पवित्र सण माझ्या शेतकरी बांधवांचा, तो सण ते घर साजरा करू शकत नाही. माझ्या माता भगिनी, माझ्या आया बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत आमरण उपोषणासाठी, भुक्या आणि तिश्या. तर त्यांची काळजी करायला पाहिजे. अरे भेट द्या, चर्चा करा, मार्ग काढा, मार्ग निघतो. परंतु शेतकऱ्यांबद्दल जर असा बरा वाईट शब्द बोलणार नाही, हा माझा शिंदखेडा तालुक्याचा आणि शिंदखेडा मतदारसंघाचा शेतकरी तुम्हाला माफ करणार नाही, तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. शब्द जपून बोला. किती मोठा भ्रष्टाचार, किती मोठं काय आहे, काढू आम्ही हे गबाळ. परंतु आज बैल पोळा आहे, मी आज जास्त बोलत नाही. मित्रांनो, बैल पोळासारखा शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. हे सरकार कधीच या शेतकऱ्यांच्या डोळ्याचा अश्रू पुसणार. शेतकऱ्यांकडे आशेने बघतोय. आता या ठिकाणी तुम्ही जमीन घेतल्यामुळे हा जो हे बैल जे पाळत होते, या बैलांना कुठे राबवणार, कुठे घेऊन जाणार, म्हणून या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आज अश्रू आहेत. तर सरकारने, मायबाप सरकारने या शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दखल घ्यावी आणि तात्काळ हे आंदोलन कसं सुटेल मला माहित नाही. यांचं समाधान करा. सरकारने बैठक लावावी. माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण सुद्धा यांची बैठक घ्यावी. पालकमंत्री, मुख्यमंत्री, जे कोणी जबाबदार असतील, उद्योग मंत्री, महसूल मंत्री, या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि या शेतकऱ्यांचे अशा पद्धतीने प्रश्न सोडावा, अन्यथा हे आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही. धुळे तालुक्यातील लळिंग येथे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा बैलांप्रती प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त करणारा बैलपोळा सण उत्साह साजरा करण्यात आला. परंपरेनुसार पोलीस पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडून बैलपोळ्यास प्रारंभ झाला. धुळे तालुक्यातील लळिंग येथे सालाबादाप्रमाणे बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी श्रावण महिना समाप्त होतो. वर्षभर शेतामध्ये काम करणाऱ्या बैलांप्रती प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. हा सण भारतामध्ये विविध भागांमध्ये शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतात. शेतीमध्ये बैल हे शेतकऱ्याचे मुख्य साथीदार असतात. नांगरणी, पेरणी, वाहतूक यासाठी बैलांचा उपयोग होते. त्यांचे परिश्रम मान्य करून त्यांना मान देण्यासाठी पोळा साजरा केला जातो. जसे आपण दिवाळीला घर देवता, होळीला अग्नी, तसा पोळा हा बैलांसाठी असतो. शेतकरी आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतो. या दिवशी बैलांना ताण घालतात, त्यांना तेल लावतात, शिंगांना रंगवतात, झगमगते हार, फुले, गळ्यात माळा घालतात, त्यांना गोड खाऊ घालतात. लळिंग येथे क्रांती चौकात गावातील सर्व शेतकऱ्यांनी बैले आणल्यानंतर पोलीस पाटील सुनील परदेशी यांच्या हस्ते नारळ फोडून बैलपोळा फोडण्यात आला. त्यानंतर गावातनं वाजत गाजत बैलांची मिरवणूक काढण्यात आली. नंतर घरोघरी बैलांची पूजा करण्यात आली. बैलांची पूजा करून शेतकऱ्यांनी समृद्ध पीक, चांगले आरोग्य आणि कष्टाची योग्य फळे मिळावीत यासाठी प्रार्थना केली. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रदीप सावंत, संतोष बागुल, पोलीस पाटील सुनील परदेशी, आनंदा पवार, पिंटू जिप्रे, भटू बेल, काशीनाथ गेनाप्पा, सुरेंद्र चंदेल, किरण पवार, आदिल चंदेल, खंडू बारसे, शब्बीर पठाण, रमेश जिप्रे, संजय सावंत, हिरालाल बागुल यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या दोन्ही गावांमध्ये वोल्डोपार्जित सालाबादाप्रमाणे जरी यावर्षी पाण्याच्या अभावी कमी पाऊस असल्यामुळे तरी शेतकरी राजाने दरवर्षी सालाबादाप्रमाणे आपल्या बैलांना जे काळ्या मातीत राबतात, अहोरात्र शेतकऱ्याला सहकार्य करतात, त्या बैलांचं आज आमच्या लळिंग दिवाणमाळा ग्रामस्थांमध्ये गावातील पोलीस पाटील, सरपंच, गावकरी मिळून आमच्या ह्या चौकामध्ये बैल उभे करतात आणि आपल्या बैलांना सजवून सालाबादाप्रमाणे पोलीस पाटील यांच्या हातून वाजत गाजत मिरवणूक काढत पूर्ण गावात सालाबादाप्रमाणे अशी आमची परंपरा वर्डी पाडत चालू आहे. ही अशी येळीमिळीने चालू राहणार. बैल 12 महिने तांगडतात आमच्या दोन्ही गावात, पण या दिवशी बैलाला हळू आणि वाजत गाजत मिरवणूक काढतात. तर असं आमच्या सगळ्यांनी मिळून बैलांचा पोळा हा सण साजरा होतो आणि होत राहणार, याच्यात कुठली शंका नाही. सगळ्यांच्या याच्याने मी पोळा हा सण आज उत्साहाने साजरा होत आहे असं मी सर्वांच्या वतीने गवाही देतो आणि माझे पोळ्यानिमित्त 2 शब्द संपवतो. धुळे शहरातील देवपुरातील प्रिन्स मित्र मंडळाच्या गणरायाचे शनिवारी धुळ्यात आगमन झाले. संतोषी माता चौकात गणरायाचे उत्साहात स्वागत करून मिरवणूक काढण्यात आली. धुळे शहरातील देवपूर भागातील प्रिन्स मित्र मंडळाच्या गणरायाचे
शनिवारी आगमन झाले. शहरातील संतोषी माता चौकात गणरायाचे जल्लोषात स्वागत करीत मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपी असलेल्या गणराय रूपी बघण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. मिरवणूक संतोषी माता चौक, गणपती मंदिर, लहान पूल मार्गे देवपुरातील गणपती स्थापनेच्या ठिकाणी नेण्यात आली. यावेळी प्रिन्स मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष अमित बोरसे, मिलिंद आवटे यांच्यासह गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावर्षी सुद्धा प्रिन्स मित्रमंडळ देवपूर धुळे हे आमचं 7वं आगमनाचं वर्ष आहे आणि 43वं मंडळाचं वर्ष, स्थापना 1982. 23 तारखेला आगमन काढण्याचं कारण म्हणजे धुळे शहरामध्ये 27 तारखेला गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरी बसतात. त्यासाठी रहदारीला पोलिसांना अडथळा निर्माण नको व्हायला, त्यासाठी दरवर्षी प्रिन्स मित्रमंडळ 7 दिवस किंवा 8 दिवस अगोदर मूर्तीची आगमन सोहळा करत असतं. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा प्रिन्स मित्रमंडळमध्ये महिलांसाठी काही आरोग्य शिबिर असतील, लहान मुलांसाठी स्पर्धा असतील, अजून तुम्हाला सांगतो शिवाजी महाराजांचे किल्ले बनवण्याच्या स्पर्धा वगैरे या सर्व काही स्पर्धे आणि बक्षीस समारंभ या सगळ्यांचं आयोजन केलेलं आहे. आमच्या मंडळाचे आमचे आधारस्तंभ माननीय विजयराव गुलाबराव बोरसे आणि आमचे अध्यक्ष माननीय अमित भाऊ बोरसे आणि आलेले सर्व मित्र परिवार यांच्या आमच्या प्रिन्स मित्रमंडळातर्फे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. यावर्षी तुम्ही बघू शकता आम्ही सरकारी बाजूला यावर्षी आम्ही जगाचा राजा म्हणतोय मी, जगाचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीमध्ये, यांच्या रूपामध्ये आज बाप्पा आणलाय. उत्तर महाराष्ट्राचा सम्राट म्हणून ओळखलं जाणारं आपलं मंडळ प्रिन्स मित्र मंडळ आज बाप्पाच्या आज आम्ही आगमन सोहळा केलेला आहे. तरी तुम्ही सर्व गणेश भक्त आले प्रिन्स मित्र मंडळातर्फे आणि अमित भाऊतर्फे आणि मी कुणाल भीमराव मारोडे माझ्यातर्फे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथे शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट असताना शेतकऱ्यांनी बैलपोळा हा सण उत्साहात साजरा केला. शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथे बैलपोळा हा सण शेतकऱ्यांतर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी पाऊस कमी प्रमाणात असल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतातूर असतानाही त्यांनी आपल्या सर्जाराजाला सजवून उत्साहात मिरवणूक काढून पूजा केली. शेतकऱ्यांवर दुष्काळाचे गडद सावट असतानाही शेतकरी वर्गाने बैलपोळा सण उत्साहात साजरा केला. यावेळी शेतकरी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार. आज पिठोरी अमावस्या तसेच बैलपोळा या सणाच्या दिवशी शेतकरी आपल्या शेतात राबणाऱ्या बैलांच्या उत्तराई होण्यासाठी या एका दिवसाची पूजा वर्षभर आपण घेतो. परंतु वर्षभरातून एकदा पूजा करण्यापेक्षा जो बैल शेतकऱ्याचे शेतात दररोज राबवत राबतो त्याच्यासाठी नेहमीच शेतकऱ्यांना उत्तराई व्हायला पाहिजे. शेतकरी आज जरी पावसाळाअभावी सुकावलेला नसतो तरीही या दिवसासाठी, या सणासाठी, बैलपोळ्यासाठी त्याच्या शेतात राबणाऱ्या बैलासाठी तो हा दिवस खूपच आनंदाने साजरा करत असतो. नांदेड येथे 24 ऑगस्ट रोजी होणाऱ्या 11व्या रिजनल कॉम्पिटिशनसाठी धुळ्याहून तेजस्विनी अबॅकस इन्स्टिट्यूटचे 24 विद्यार्थी व 24 पालक खासगी बसने शनिवारी नांदेड येथे रवाना झाले. 24 ऑगस्टला नांदेड येथे होणाऱ्या 11व्या रिजनल कॉम्पिटिशनसाठी धुळ्याहून तेजस्विनी अबॅकस इन्स्टिट्यूटचे 24 विद्यार्थी व 24 पालक लक्झरी बसने रवाना झाले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 11व्या चाणक्य अबॅकस कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 11व्या चाणक्य अबॅकस कॉम्पिटिशनचे आयोजन 24 ऑगस्टला नांदेड येथे करण्यात आले आहे. कॉम्पिटिशनसाठी धुळ्याच्या तेजस्विनी अबॅकस इन्स्टिट्यूटचे 24 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. त्या 24 विद्यार्थ्यांसोबत त्यांचे 24 पालक व नितीन चौधरी, सुवर्णा मॅडम हे त्यांचे मार्गदर्शक लक्झरी बसने नांदेडकडे रवाना झाले. सर्व विद्यार्थ्यांनी कॉम्पिटिशन मध्ये चमकदार कामगिरी करावी व धुळ्याचे नाव उज्ज्वल करावे यासाठी शिक्षकांनी व पालकांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. वर्षाप्रमाणे यावर्षी चाणक्य अबॅकसचे 11वे रिजनल कॉम्पिटिशन नांदेड या ठिकाणी 24 ऑगस्टला होत आहे. त्यासाठी आपले धुळ्याचे 24 विद्यार्थी व 24 पालक आज दिनांक 23 ऑगस्ट 2025ला सकाळी धुळ्याहून रवाना झालेले आहेत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करावी व धुळ्याचे नाव रोशन करावे यासाठी सर्व शिक्षकांनी व पालकांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. सरांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच विद्यार्थी यशस्वी कामगिरी करतील असं आम्ही सगळ्या पालकांनी ठरवलेलं आहे आणि विद्यार्थी त्या तयारीत आहेत. पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर. पाचकंदील येथील चारही मार्केटचे नूतनीकरण होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार अनुप अग्रवाल यांनी आयुक्तांसह केली मार्केटची पाहणी.
मेथी येथे उपोषणस्थळी शेतकऱ्यांनी साजरा केला बैलपोळा हा सण. बैलांप्रती प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त करणारा बैलपोळा हा सण लळिंग येथे उत्साहात साजरा. देवपुरातील प्रिन्स मित्र मंडळाच्या गणरायाचे जल्लोषात स्वागत. दुष्काळाचे सावट असतानाही कर्ले येथे बैलपोळा हा सण उत्साहात साजरा. आणि तेजस्वीने ॲबॅकस इन्स्टिट्यूटचे 24 विद्यार्थी व 24 पालक खासगी बसने नांदेड येथे 11व्या रिजनल कॉम्पिटिशन स्पर्धेसाठी रवाना. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.